गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आम्ही जाणार आहोत स्टॅनबर्गला. तर स्टॅनबर्ग हे जर्मनीमधलंच एक फेमस प्लेस आहे. तर तिथे आज आम्ही जाणार आहोत. हॅलो. तर आम्ही रेडी होऊन आलेलो आहोत आणि आत्ता आम्ही वेट करत आहोत आमच्या मेट्रोला आणि फायनली आलेली आहे. तर स्वित्झर्लंडची जर्नी दाखवलेली आहे, पॅरिसची जर्नी दाखवलेली आहे. तर आता थोड्याच दिवसात मी आणि अनिशा वापस इंडियाला येणार आहोत आणि आता थोडे दिवसच राहिलेले आहेत. तर थोडेसे जर्मनीमधले जे काही फेमस प्लेसेस आहेत ते बघणार आहोत आम्ही आणि तुम्हालासुद्धा मी ते शेअर करणार आहेत. तर जर्मनीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट कशी आहे, त्याला आपण तिकीट कसं घ्यायचं, कुठले कुठले पब्लिक ट्रान्सपोर्ट्स आहेत, तर हे सर्व मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. जर तुम्ही कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तसेच जर्मनीमधलं शेजार पाजार कसं आहे यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तोसुद्धा नक्की बघा. आणि व्हिडिओ बघता बघता माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर इथं जे लेक आहे तिथं आल्यानंतर खूप रिलॅक्स असं वाटतं. खूप जण इथं सॅटर्डे संडे रिलॅक्स करण्यासाठी येतात. खूप जण स्नॅक्स वगैरे आणतात, बियर वगैरे ड्रिंक्स. हो, इथं खूप कॉमन आहे ते. तर आम्ही सुद्धा जेवण वगैरे आणलेलं. तर आम्ही जेवलो, त्यानंतर आईस्क्रीम घेतलेला आणि आम्ही आईस्क्रीम खात आहोत. खूप छान वाटलेलं ॲक्च्युली इथं आल्यानंतर. जवळजवळ आम्ही आम्ही 11 वाजता इथं आलतो. तर 3पर्यंत आम्ही इथं होतो. खूप छान वाटलं इथं. तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथं सेपरेट असं प्लेग्राऊंड आहे. आणि इथं प्रत्येक अशी जी गोष्ट आहे ना, इथं घसरगुंडी असू दे, काहीही, ते एकदम मजबूत आणि
तर आम्ही 4पर्यंत घरी आलो आणि त्यानंतर स्नॅक्स वगैरे, टी आणि अनिशाचं मिल्क वगैरे आम्ही सगळं संपवून खाली गेलो खेळण्यासाठी. अनिशाला अजूनसुद्धा खेळायचं होतं, त्यामुळे तिला घेऊन आम्ही खाली गेलो. थोडंसं तिथं टाईम स्पेंड केला वॉकिंग वगैरे करून. पुन्हा आम्ही वरती आलो. तर असं आम्ही स्पेंड केला आजचा दिवस आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. Apa meni hogu di ranoda. Nah, tarsin.